मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? खरं आहे रे बाबा, अगदी खरं आहे डॉक्टर म्हणतोय ते। आता काहीतरी चमत्कार घडला तरच। जेव्हा माणसाच्या हातात काही उरत नाही ना, तेव्हा देवाला यावंच लागतं रे बाबा, यावंच लागतं। आई, देवाचं कमी काय करतोय आपण? खरं म्हणजे आता ना प्रॅक्टिकल आपण विचार करायला हवा। आई, मला तरी असं वाटतं की आता श्रावणी आणि अक्षयच्या लग्नाचा विचार व्हायला हवा। त्या घरात लग्नकार्य असेल ना, तर मला तरी असं वाटतं की घरातलं हे जे बिघडलेलं वातावरण आहे ते थोड्या का प्रमाणात होईना पण निवळेल। डॅड, मी आणि श्रावणीने पण हा विचार केला होता, पण श्रेयसची अशी अवस्था असताना लग्नाचा विचार करणं योग्य वाटत नाहीये। अरविंद, अक्षय म्हणतोय ते पटतंय मला। अरे ह्या सगळ्यात श्रावणीची खूप पंचायत झाली। श्रेयस बरा व्हायला अजून किती काळ थांबावं लागेल काही सांगता येत नाही, आणि त्यासाठी आपण एवढा वेळ थांबणं शक्य नाही रे। श्रावणी तशीच आपल्या घरात राहते, त्यामुळे तिच्यावर दडपण असतं, ते बरोबर नाहीये। अक्षय, तुम्ही दोघं लग्नाशिवाय एकत्र राहताय, आता तुम्ही जास्त काळ थांबावं असं मला नाही वाटत। अरे एकदा का तुमचं लग्न झालं ना की घरातलं वातावरण बदलेल। ह्या घरानं तुम्हाला सुखी झालेलं मला बघायचंय रे। श्रेयसलाही खूप बरं वाटेल त्यामुळे। ते काही नाही अरविंद, आता आपणच पुढाकार घ्यायला हवा। उद्याच्या उद्या श्रेयसला आपण घेऊन देवीच्या मंदिरात जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि तिला साकडं घालूया। ह्या सगळ्यातून लवकरात लवकर त्याला बाहेर काढ ग बाई। आणि हे बघ, यशोधरेशी पण बोलूया, गुरुजींना बोलवूया ह्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी। श्रावणी, जा बाळा, आई बाबांना श्रेयसच्या रूम मध्ये घेऊन ये, आम्ही तिथेच जातोय। चल चल रे बाबा, चल। सावकाश। ऑफिसला आलो नाहीये? अहो आत्ताच तर आलो होतो ना ऑफिसला। ते आपले लॉसेस कव्हर करण्यासाठी ओव्हरसीज क्लायंट बरोबर मीटिंग होती आपली नवीन प्रोजेक्टची। तुझे सांगतोयस त्याला 6 महिने झाले श्रेयस, तू तिथेच थांबलायस। 6 महिने झाले तरी सुद्धा तू अजूनही हे ऍक्सेप्ट नाही करू शकलायस की आराध्या आता या जगात नाहीये। ताई, आपल्या ऑफिस मधून आलोय मी आता। आता ऑल गुड? नाही ताई, एक प्रॉब्लेम झालाय। ते आपले नवीन इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांना श्रेयसला भेटायचंय। म्हणजे मला ते सतत विचारतात की श्रेयस कुठे आहे, श्रेयस कुठे आहे। मी त्यांना खोटं बोललो की एका डीलसाठी श्रेयस परदेशी गेलाय, तरी विचारतात की परदेशातून कधी येतील म्हणून। त्यांची इच्छा आहे की त्यांचा नवा प्रोजेक्ट श्रेयसने हँडल करावा, आणि श्रेयसने जर तो प्रोजेक्ट हँडल केला नाही तर तो प्रोजेक्ट आपल्याला ते देणार नाही। आणि ताई, सध्या आपली परिस्थिती बघता हा प्रोजेक्ट आपल्या हातातून जाता कामा नये। काय करायचं काही कळत नाहीये ताई। डोंट वरी, लवकरात लवकर श्रेयस ऑफिसचं काम सांभाळेल। आय मीन, गेले 6 महिने त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, लवकरच तो नॉर्मल होईल आणि आय एम शुअर ऑफिसचं काम करण्यासाठी प्रेझेंटेबल पण होईल। श्रेयस, तुला असं नाही रे बघू शकत आम्ही। तू लवकरात लवकर बरा व्हायला हवास, त्यासाठी काही करू। मम्मा,
काय नाही, यू आर राईट. सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात ना. बट तरी आम्हाला वाटतं की एकदा त्यांच्याबरोबर तुझी मीटिंग झाली तर बरं होईल. येतोस ऑफिसला? हो शुअर, जाऊ शकतो. वंडरफुल. कपडे बदल मग, है ना? फक्त एक अट आहे, आराध्याला बरोबर घेऊन जायचं नाही. आता ती किती दिवस अशी घरी बसून राहणार ना, तिने पण कामात लक्ष द्यायला हवं. आणि मी तिला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही. तिला घेऊन जायचं बरोबर, तर मी येईन. हो हो, नो प्रॉब्लेम. मग काहीच प्रॉब्लेम नाही. आई, हे श्रेयस, काय ग, ये. अरे बाबा, अंगारा लावायचंय तुला. हो ना. घे लावून ये. मी आलोच, फ्रेश होऊन येतो, मग निघूया ऑफिसला. हा, आलोच. तू कुठेही जाऊ नकोस. हा, मी येतो, मग जाऊ आपण ऑफिसला. आलोच. बघितलंस यशोधरा, अगं आता सगळे उपाय करून थकलोय आपण. आता एकच उपाय आहे, उद्याच्या उद्या आपण देवीच्या देवळात जाऊया आणि तिला साकडं घालूया. नाही, तिला सांगूया ग, आता ह्या सगळ्यातून श्रेयसला बाहेर काढ बाई. तू मनोभावे तिची सेवा करूया, तिला सांगूया. तूच बाई वाचव आता ह्यातून, आम्हाला ह्यातून बाहेर काढ त्याला. आणखी एक सांगायचंय तुला, श्रेयस बरा होईल या आशेवर आपण 6 महिने या दोघांचं लग्न करायला थांबलोय. पण आता नाही, खूप वाट बघितली आपण. आता लवकरात लवकर यांचं लग्न करूया. श्रेयस बरा व्हावा म्हणून तरी हे लग्न करूया. त्या निमित्तानं घरात वातावरण चांगलं होईल, आनंदी होईल.